एक्झाम झालेली आहे. अजून आमच्या एक्झाम बद्दल सांगायला मला तर खूपच इंटरेस्ट आहे, खूपच इझी गेलं. हॅलो, माझं नाव स्वाती साखरे आहे. मी युनिक कॉम्प्युटर्समध्ये डीओ कोर्स करत आहे. जस्ट आताच माझं फायनल एक्झाम झालेलं आहे. या क्लासबद्दल सांगायचं म्हटलं तर या क्लासमध्ये ना मला आवडतं म्हणजे ते जास्त म्हणजे इंडिव्हिज्युअल टीचर आणि इंडिव्हिज्युअल स्टुडंट म्हणजे प्रत्येक स्टुडंटसाठी वेगळं टीचर्स असतात. म्हणजे जर आपल्याला काही क्वेश्चन्स किंवा क्वेरीज असेल तर आपण इंडिव्हिज्युअल टीचर्सला भेटू शकतो, बोलू शकतो. अजून एक म्हटलं तर आपल्याच वयातील टीचर्स, ट्रेनर्स असतात ज्यामुळे आपल्याला विचारण्यासाठी अजून त्यांच्याकडून सांगून घेण्यासाठी कुठलाच संकोच किंवा भीती राहत नाही. अजून सेकंड म्हटलं तर इथं आगाऊपणा डे अँड इन्फॉर्मेशन डे, जनरल नॉलेज डे हे पण खूप चांगलं असतं. जे क्लासच्या मध्ये म्हणजे जे आपला कोर्स आहे त्याच्याबद्दलच न शिकवता दरवेळेस काही नवीन किंवा बाहेरचं वेगळं काही शिकण्यास भेटतं ते. अँड इथलं कल्चर म्हणजे रेस्पेक्टफुली बोलतात इतरांशी सुद्धा. क्लासमध्ये असं कुठंच म्हणजे वाटत नाही की रेस्पेक्ट नाही या वुमेन्सला, काही असं सुद्धा वाटत नाही. क्लीननेस अँड अजून जर लाईट पॉवर अप केलं तर टाइम वेस्ट न करता किंवा घरी जाऊन असं म्हणता काय तर ऍक्टिव्हिटीज किंवा गेम्स घेण्यासाठी आपल्याला इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी अजून स्टेज लर्निंग वाढण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे घेतले जातात. आणि तिथलं मेन थिंग म्हणलं तर प्रोजेक्ट फाईल प्रेझेंटेशन. त्या प्रोजेक्ट फाईल प्रेझेंटेशनमध्ये आपण जे काही शिकतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट दिले जातात. ते करून आपण ना बाहेर इतर ठिकाणी जॉबसाठी किंवा कुठल्या तरी कामासाठी गेलो तर आपण प्रोजेक्ट फाईल तिथं दाखवून आपण काम भेटतं आपल्याला किंवा जॉब्स वगैरे देतं. आपण काय केलं जर जॉबसाठी गेलो तर तिथं एक्सपिरियन्स विचारतात. जर आपण कोर्समध्ये हे सगळं प्रोजेक्ट केलं मग फाईल्स वगैरे प्रेझेंट करून दाखवल्यास ते आपल्याला फायदा होतो. अजून तिथं प्रोजेक्टवर प्रेझेंटेशन डे घेतलं जातं एव्हरी सेकंड सॅटर्डेला. त्याच्यामुळे आपलं स्टेज डेअरिंग आपलं प्रोजेक्ट आपण काय काम केलं हे इतरांना खूप चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगू शकतो. आपण काय केलं काय नाही. अजून आपण प्रोजेक्ट फाईल करताना म्हणजे जे आपण वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह वगैरे कसं यूज करावं काय नाही हे आपल्याला खूप क्लिअरली समजतं. प्रोजेक्ट फाईलमुळे आपल्या प्रेझेंटेशन स्किल्स अजून आपण जे शिकत आहोत त्याच्याबद्दल इंटरेस्ट सुद्धा वाढण्यास मदत होतो. अजून आजच्या एक्झाम बद्दल सांगायला मला तर खूपच इंटरेस्ट आहे, खूपच इझी गेलं. जे रेग्युलर टेस्ट आपण अटेंड केलं तर एक्झाम पण इतकं हार्ड वाटत नाही. कारण एक्झाम रेग्युलर टेस्टमध्ये एक्झाममध्ये काय विचारते काय नाही याच्या बेसवर टेस्ट वगैरे घेतले जातात. त्यामुळे एक्झाम इझी जातं, अजून क्विकली सॉल्व्ह करता येतं. अजून प्रोजेक्ट फाईलमुळे आपल्याला समजतं की एक्झाममध्ये ते पटकन यूज करता येतं. प्रोजेक्ट फाईलमध्ये आपण यूज केल्यामुळं एक्झाममध्ये फास्ट क्विक होतं माइंडमध्ये. Thank you.